बातम्यामध्ये सदैव अग्रस्थानी आणि महाराष्ट्रातही नंबर 1। आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज 1। ला पुरवठा अधिकारी रुपेश बिजेवार यांच्या संकल्पनेतून व तहसीलदार प्रज्ञा काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसील कार्यालय शेगाव व अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या वतीने भोनगाव येथे ई-केवायसी, आधार रिसीडिंग व मोबाईल सीडिंग विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले। शिबिराला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। शिबिरात सुमारे 400 ते 500 नागरिकांच्या रेशन कार्डाशी संबंधित विविध समस्या जागेवरच सोडवण्यात आल्या। ई-केवायसी, आधार व मोबाईल सीडिंग, नाव समाविष्ट करणे, नाव कमी करणे, माहिती अद्ययावत करणे तसेच दुय्यम शिधापत्रिके संदर्भातील सेवा नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आल्या। यावेळी निरीक्षण अधिकारी संतोष बावणे यांनी शासनाच्या योजनांचा अखंडित लाभ मिळण्यासाठी ई-केवायसी व आधार सीडिंगचे महत्त्व स्पष्ट केले। पुरवठा निरीक्षक किशन केने मानेगावकर यांनीही रेशन कार्ड धारकांना विविध योजनांची माहिती देत मार्गदर्शन केले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी पंचायत समिती सभापती सुरेश भाऊ शेळके होते। शिबिरांच्या यशस्वी आयोजनासाठी पुरवठा विभागाचे कर्मचारी प्रभाकर पहुरकर, दिगंबर साबळे तसेच ग्रामस्थांनी मोलांचे सहकार्य केले। शासनाच्या या लोकाभिमुख उपक्रमाचे गावकरी यांनी स्वागत करून समाधान व्यक्त केले। महाराष्ट्र न्यूज 1 साठी संपादक इस्माईल शेख, बुलढाणा। महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी व महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र न्यूज 1 या चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनला प्रेस करा। धन्यवाद।